बालाजी लोणी संघाच्या बाबतीत तुम्ही विचार जर केला तर मागच्या सामन्यामध्ये या संघानं खूप मोठा विजय मिळवला आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये साई बालाजी 11 लोणी मोठ्या आत्मविश्वासाने उतरला। इनसाइड आउट देखणा फटका शुभम गीतेच्या बॅटमधून निघतोय, एक ट्रेडमार्क अप्रतिम दर्जेदार चौकार। सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार। श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार। शुभम गीते यांच्या बॅटमधून निघालेला हा चौकार। खरं तर आज शुभम गीते यांचा वाढदिवस सुद्धा आहे। नामदार चषक, लोणी प्रीमियर लीग, गावकरी क्रिकेट क्लब आमच्या समालोचन कक्षाच्या वतीने शुभम गीते आपल्याला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। उदंड आणि निरोगी आयुष्य आपल्याला लाभो हीच या जन्मदिनी आपल्याला सदिच्छा आहे। दादाभाई शेख यांच्या विरुद्ध त्याने चौकार खेळलेला धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 5 धावा धावफलकावरती आहेत। दादाभाई तयार होत आहेत। स्विच हिट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये, संपर्क बॅटानी बॉलमध्ये होऊ शकलेला नाही। यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून चाललेला आहे। दादाभाई शेखकडे अनुभव मोठा आहे। टेनिस बॉल क्रिकेटची कित्येक काळ सेवा करणारा हा खेळाडू गावकरी क्रिकेट क्लब लोणी या संघाकडून एक गाव एक मध्ये खेळताना पाहायला मिळतो। व्यावसायिक क्रिकेट शेतकरी 11 या संघाकडून कित्येक काळ तो खेळला। यष्ट्यांच्या पाठीमागे संघाचा आयकॉन योगेश पवार आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली दादाभाई शेखनं मोठं क्रिकेट खेळलं। गणपत शेठ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानं क्रिकेट खेळलं। यावेळेसचा चेंडू परत एकदा आपण पाहणार आहोत। क्षेत्ररक्षक अमोल घागरे तिथे आहेत। डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 1 बाउन्स कलेक्शन केलं जातं आणि 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आहे। धावसंख्या पुढे जाते। धावा झाल्यात 6 धावा। संजूभाऊ गिरी 11 या संघासाठी हा सामना भरपूर महत्त्वाचा आहे। तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहणार आहात साई बालाजी 11 लोणी संघाने जर या सामन्यामध्ये विजय मिळवला तर सुपर 8 मध्ये जाणारा, कॉलबॅक मधून सुपर 8 मध्ये जाणारा तो पहिला संघ ठरू शकतो। परंतु विजय संजूभाऊ गिरी 11 इथे सहजासहजी मिळून देणार का? हो, स्विच हिटचा प्रयत्न। सुशांत गायकवाड यांना तुम्ही मैदानामध्ये पाहता क्षेत्ररक्षण करत असताना प्रोटेक्शन आहे डीप मध्ये। एकच धाव तिथे कंप्लीट करणार आहेत। 1च्या मदतीने धावसंख्या वाढली जाते। धावफलकामध्ये होणारा बदल आपण पाहतो। 7 धावा। दादाभाई शेख स्थानिक खेळाडू आहेत, संघाकडून पहिलं षटक हाताळतात आणि पहिल्याच षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचा जो प्रयत्न आहे तो दादाभाई शेख यांनी आतापर्यंत अतिशय चांगल्या रीतीने केलेला आहे। सुरुवात चांगली झाली की शेवटही चांगला होतो हे दादाभाई शेख यांना माहिती आहे। यावेळेस मात्र समोर टाकला आणि समोरच खेळलाय। शुभम गीते यांच्या बॅटमधून येतोय एक दमदार, शानदार, जानदार, रुबाबदार चौकार। भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार। श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार। शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली। 6 चेंडूंचा डाव होऊन पहा ओव्हर संपली। श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली। पहिलं षटक मैदानामध्ये संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर बिनबाद 11 धावा संजूभाऊ गिरी 11 या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे। नामदार चषक तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी अनुभवत आहात। खरं तर नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कार्याची महती सांगणारी ही स्पर्धा आहे। राज्याची धोरणं, विकासाची धोरणं आखत असताना महत्त्वाचं योगदान नेहमीच नामदार साहेबांचं राहिलेलं आहे। आपल्या सर्वांचा अभिमान सातत्यानं शिक्षणाच्या माध्यमातून असेल, उद्योगाच्या माध्यमातून असेल, सहकार क्षेत्राच्या माध्यमातून असेल, खूप मोठी प्रगती या नगर जिल्ह्यात आपल्याला साहेबांच्या नेतृत्वाखाली पाहायला मिळालेलं आहे। त्यामध्ये साहेबांचं खूप मोठं योगदान मित्रांनो राहिलेलं आहे। यावेळेसचा चेंडू निघून जाणार आहे थेट सीमारेषेच्या पलीकडे। धावा मिळतील 4। येतोय मनोज यांचा चौकार। भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार। श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार। चौकार आलेला आहे। पहिल्याच चेंडूवर तुम्ही पाहताय अमोल घागरे यांच्या विरुद्ध केलेलं आक्रमण आहे। खरं तर कलात्मक हा फटका होता। थोडेसे बॅकफुटला गेले, बॅकफुट पंच आपल्याला पाहायला मिळाला। ऑर्थोडॉक्स क्रिकेटचे हे फटके खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमधून थोडेसे लुप्त होताना पाहायला मिळाले, परंतु अनऑर्थोडॉक्स क्रिकेटचे अनेक फटके ज्यांना टेनिस क्रिकेटनं जन्म दिला, त्यामध्ये हेलिकॉप्टर शॉट आपण पाहतो, सातत्यानं स्विच हिटचे फटके पाहतो।
असे अनेक फटके टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नक्कीच खेळाडू खेळताना आपल्याला बघायला मिळत आहेत. अमोल गागरे तयार होणार आहेत गोलंदाजीसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अमोल गागरे यांचं कौतुक करावं लागेल. व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये, अचूकता आहे, लाईन अँड लेंथ खूप चांगली पाहायला मिळते. पारनेर तालुक्यातील एक खेळाडू आहेत. आपण सातत्यानं चर्चा करतो की 2023-24च्या वर्षामध्ये अमोल गागरेनं फार मोठा खेळ केला आणि अनेक मॅन ऑफ द सिरीज, अनेक मोठ्या स्पर्धा आपल्या नावावरती केल्या. तो अमोल गागरे गोलंदाजी करतोय. तर समोर जर आपण पाहिलं MJ स्पोर्ट्स नाशिकचे ओनर मनोज जायभावे पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा बाहेरचा स्पर्श आहे तिथे हनुमंत गव्हाणे स्वतः संघ मालक चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत. एकच धाव येणार आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावफलकावर आपण पाहणार आहोत 16 धावा धावफलकावरती. आपण साहेबांच्या बाबतीत चर्चा करतोय. खरं तर काळाच्या पुढे पाहणारी नजर, दूरदृष्टी म्हणजे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब. आज आपल्या नगर जिल्ह्याला अंधारातून उजेडात नेणारं नेतृत्व म्हणून नामदार साहेबांकडे पाहिलं जातं. सुजयदादा विखे पाटील यूथ आयकॉन म्हणून संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये त्यांची एक वेगळी ओळख आहे. माजी खासदार, एक अभ्यासू कुशल संघटक म्हणून सुजयदादांकडे पाहिलं जातं. आणि आज त्यांच्याच कार्याची महती सांगणारी स्पर्धा, त्यांच्याच कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आहे नामदार चषक 2024. आपण इथे पाहतोय आज कॉलबॅकचा दिवस, आज चौथा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. आज सुपर 8ला जाणारे 2 संघ मिळणार आहेत. या स्पर्धेला आज 4 संघ सोडतील आणि 2 संघ सुपर 8ला जातील. ते कोणते असतील? वाह, अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळालाय. व्हॉट अ डिलिव्हरी. परंतु पंचांनी इथे व्हाईट बॉलची घोषणा केली आहे आणि चौकार आलाय. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांच्याकडून वाईटची ही एक रन. अतिरिक्त उसळी घेणारा हा चेंडू आपण मैदानामध्ये पाहतोय आणि एकूण 5 धावा मिळाल्यात. वाईट प्लस 22चा चौकार आलाय. धावसंख्या वाढली आहे. धावफलकावरती आपण पाहणार आहोत 22 धावा धावफलकावर. परत एकदा आखून टप्प्याचा बॉल, परंतु यावेळेस शॉर्ट अँड पुल करत असताना पॉवरफुल ब्युटिफुल षटकार. छत्रपतींचा छावा. या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा षटकार. अमोल गागरेच्या विरुद्ध केलेले आक्रमण आहे. रिप्लेमध्ये पहा. आखून टप्प्याचा बॉल, मनोज जायभावेचा हा बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे खेळलेला षटकार. यावेळेला समोर टाकलाय बॉल. हवेत असणार आहे. फटका थोडासा मिस टाइम, परंतु गॅपमध्ये खेळलाय. बिटवीन द गॅप हा फटका. 1 बाउन्स चेंडू होतोय फरार. धावा मिळतील 4. नामदार चषक चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. 4 धावा इथे मिळाल्या आणि ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 2 ओव्हर झाल्यात. 2 ओव्हर नंतर बिनबाद 32 धावा. संजूभाऊ गिरी 11 लोणी. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. तर यानंतर माफ करा, आता आपण कॉलबॅकचा एक महत्त्वाचा सामना पाहतोय. या स्पर्धेतला 18व्या क्रमांकाचा सामना पाहतोय. आपल्या स्क्रीनवर आहे शुभमजी थेटे यांच्या माध्यमातून बनवलेली सुंदर ग्राफिक्स. साई बालाजी लोणी त्यांच्या विरोधात संजूभाऊ गिरी 11 लोणी असा सामना मैदानामध्ये सुरू आहे. 7S लाईव्हच्या माध्यमातून आपण सर्वजण ही क्रीडा स्पर्धा पाहताय. अनेकांचं या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर मार्गदर्शन राहिलेलं आहे. अनेक प्रेक्षक सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने आमच्यासोबत जोडलेले आहेत. सर्वांचं आम्ही करतोय मनापासून स्वागत. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहणार आहोत निलेश गायकवाड गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. निलेश अण्णा गायकवाड. समोर आपण पाहणार आहोत शुभम गीते स्ट्रायकिंग एंडवरती. सुरुवात तर खूप चांगली होताना पाहायला मिळालेली आहे.
6 षटकांची लढत. संजूभाऊ गिरी 11 लोणी या संघाचा विचार जर केला तर गोलंदाजी भक्कम आहे. फलंदाजीमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर काल चांगला खेळ पाहायला मिळाला होता. शेवटच्या सामन्यामध्ये त्या संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तिथे स्टॅलियन संघानं त्यांच्या विरोधात विजय मिळवला आणि तो संघ सुपर 8ला जाऊन दाखल झाला. इथे संजूभाऊ गिरी 11 संघ आज कसा खेळणार आहे? पहिला चेंडू लोवर फुल टॉस, परंतु फटका खूप चांगला आहे. शॉर्ट सिलेक्शन शुभम गीते यांचं अप्रतिम. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे जात असताना खूप चांगला फटका, लोवर फुल टॉस चेंडू होता. क्षेत्र खूप चांगलं निवडलं खरं तर. काऊ कॉर्नरच्या दिशेने हा फटका गेला. 1 बाउन्स चौकार आला. वाह, याही वेळेस फॉलोविंग स्वीप खूप चांगल्या रीतीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. थोडंसं फंबल और 2 रन मुकम्मल. 2 धावा तिथे पूर्ण होत असताना या 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होतोय. 38 धावा धावफलकावर आहेत. आपण गोलंदाजी करताना निलेश गायकवाड यांना पाहतोय. लोणी खुर्द तालुका राहता. मित्रांनो, पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर आहेत, सर्पमित्र आहेत. आपण सातत्यानं चर्चा करतो की समाजसेवा म्हणून ते खूप चांगलं काम करतात. टेनिस बॉल क्रिकेटला काका नवघण यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सुरुवात केली. तिथे खेळाडूला चेक करा. फर्स्ट एड बॉक्स आहे. ओके. धावफलकावरती जातोय. धावफलकावर धावा 38 धावा. निलेश गायकवाड गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. समोर आपण पाहणार आहोत संघाचे संघनायक शुभम गीते. खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. निलेश गायकवाड यासाठी ओळखले जातात. 2021च्या नामदार चषकाचा तुम्ही थोडासा आढावा जर घेतला तर एक निर्धाव षटक सुद्धा त्यांच्या नावावर आहे. त्याचबरोबर नामदार चषक 2021 मध्ये 3 मॅन ऑफ द मॅच त्यांनी मिळवले होते आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. ते मात्र गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निलेश अण्णा गायकवाड, समोर शुभम गीते. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. संपर्क नाहीये. चांगला टप्पा पकडलाय. व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये आपल्याला निलेश गायकवाड यांचं पाहायला मिळतं. त्यांनाही माहिती आहे की आज हा सामना आपल्या संघासाठी किती महत्त्वाचा आहे. आज गोलंदाजी करावी लागणार आहे. आज जर इथे विजय मिळवायचा असेल तर प्रत्येक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करावी लागेल. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या सर्वच क्षेत्रात आज प्रत्येकाला इथे लढावं लागणार आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, मनगडाचा खूप चांगला वापर. बिटवीन द गॅप फटका जरूर मिड विकेटच्या दिशेने जाणार आहे. विकास पवार चेंडूवर देतात आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावसंख्या जाते पुढे. एकूण धावफलक 40 धावा. फलंदाजी करणाऱ्या संघाची जमेची बाजू जर आपण पाहिली मित्रांनो तर आतापर्यंत कुठलाही फलंदाज त्यांनी गमावलेला नाहीये. नाबाद 40 आतापर्यंत भागीदारी होताना आपल्याला पाहायला मिळते. विकेटच्या शोधामध्ये आहे साई बालाजी 11. लोणीचा संघ हा पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. यावेळेला मोठा फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक मात्र अमोल गागरे यांना खूप मोठं अंतर कापावं लागतंय. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल थेट सीमारेषेच्या पलीकडे. चेंडू होतोय फरार, चौकार. इथून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार.
3 ओव्हर संपलेले आहेत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकानंतर बिनबाद 44 रन्स, लॉस ऑफ नो विकेट. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेट गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थोडीशी घाई करावी लागणार आहे, ह्याची सुद्धा आपण नोंद घ्या. वेळ आपल्याकडे जास्त नाही आहे, त्यामुळे अधिकचा वेळ आपण घेऊ नका. समय बचाना बेहद जरूरी है. इनिंग संपवण्यासाठी आपल्याला निर्धारित वेळ दिलेला आहे. त्या निर्धारित वेळेतच तुम्हाला इनिंगचा खेळ संपवायचा आहे, याची सुद्धा संघनायकानं खरं तर नोंद घ्यायची आहे. त्यामुळे तुम्हाला वेळ वाचवणं भरपूर महत्त्वाचं राहणार आहे. 4 ओव्हर झाल्यात, माफ करा 3 ओव्हर झाल्यात. 3 ओव्हर नंतर 44 धावा बिनबाद. मनोज जायभावे 7 चेंडू खेळलेत, नाबाद 17 आकड्यावर खेळतायत. शुभम गीते 11 चेंडू खेळलेत, 22 या आकड्यावर ते नाबाद फलंदाजी करतायत. गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक 4 घेऊन येत आहेत. मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी करणारा विकास पवार गोलंदाजीच्या ट्रॅकवर देताना आपल्याला पाहायला मिळतील. तर समोर आपण पाहणार आहोत आयडॉल मनोज जायभावे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, संपर्क यावेळेस होऊ शकलेला नाहीये. प्लेड अँड मिस, चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. धाव कुठल्याही प्रकारची नाहीये. डॉट बॉल येत असताना धावफलक स्थिर आहे. धावफलकावर 44 धावा. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. यावेळेला मोठा फटका खेळलाय. चेंडू करतोय हवाई सफर. टायमिंग इथे प्रॉपर पाहायला मिळालाय आणि ताकदीचा केलाय मनोजने वापर. बॉल सीमा पार. फटका असा ध्वाधार. हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. शॉर्ट अँड फुलचा हा फटका आपण मनोज यांचा मैदानामध्ये पाहतो. आणि धावफलकावरती गेल्यानंतर आपण जर बघितलं तर धावा आहेत 50 धावा. संजू भाऊ गिरी 11, लोणी अर्धशतक संघाचं पूर्ण झालेलं आहे. विकास तयार होतात आणि 50 धाव्यांची भागीदारी सुद्धा होताना पाहायला मिळाली आहे. स्विच हिट, अप्रतिम स्वीट हिट. मुख्य व्यासपीठाला द ग्रेट भेट देणारा हा चेंडू 6 धाव्यांसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटका. छत्रपतींचा छावा. या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणी षटकार. थँक्यू. खोलवर टप्प्याचा बॉल, खूप सुरेख कमबॅक. काय चेंडू टाकला इथे खरं तर आणि तितक्या चांगल्या पद्धतीने चेंडू स्टिअर केला. थोडंसं इंटेलिजंट क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहिलं. थोडंसं चातुर्याचं क्रिकेट, आपल्याला सेन्सिबल क्रिकेट मनोज यांचं बघायला मिळालं. कारण चेंडू सुद्धा तितकाच अप्रतिम पाहायला मिळाला आहे विकास पवार यांच्या माध्यमातून. धावफलकावरती आपण जाऊयात. धावफलकावर धावा 58 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. विकास पवार मात्र इथे पुनरागमन करताना बघायला मिळत आहेत. ओव्हरचा खेळ सुद्धा होतोय समाप्त. रिप्लेमध्ये तुम्ही बघू शकता चांगल्या लाईन अँड लेंथनं हा चेंडू होता. गुड लाईन स्पॉटवर होता
आणि आउटसाइड द ऑफ फलंदाजापासून थोडासा दूर ठेवला. ओव्हर संपले. धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेट गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 4 ओव्हर संपल्यात. 4 ओव्हर नंतर बिनबाद 58 धावा धावफलकावरती आहे. संजू भाऊ गिरी 11 लोणी. एका बाजूला आपण हनुमंत गव्हाणे साहेबांचा संघ मैदानामध्ये पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला आदरणीय शुभम भाऊ तुपे आणि निलेश दादा वरपे यांचा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय. कॉलबॅकची ही लढत आहे आणि कॉलबॅकच्या या लढतीमध्ये विजय मिळवणं दोन्ही संघांसाठी भरपूर महत्त्वपूर्ण आहे. प्रामुख्यानं संजूभाऊ गिरी 11 या संघानं जर इथे विजय मिळवला तर अ गटामध्ये भरपूर मोठ्या हालचाली घडतील, परंतु ते पाहणं गरजेचं आहे की काय घडामोडी इथे घडणार आहेत. दादाबाई शेख येत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल बनकडाचा खूप चांगला वापर, अक्षरशः केलेलं खोदकाम. बर्थडे बॉय जबरदस्त बॅटिंग करतोय. नाव शुभम गीते. चौकार ठोकतोय. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद. शुभम गीते 12 चेंडू खेळलाय. 26 या आकड्यावर फलंदाजी करतोय. मनोज जायभावे 13 चेंडू खेळलाय. 31 धावेंवर तो मात्र नाबाद फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 62 धावेंची भागीदारी सुद्धा होताना पाहायला मिळते. यष्टांच्या पाठीमागे आपण योगेश पवार यांना पाहतोय. एक यशस्वी कर्णधार, नगर जिल्ह्यातला एक यशस्वी कर्णधार आपण म्हणूया. शांत संयमी खेळाडू. ओहो, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. वाह शुभम गीते, वाह, जबरदस्त हिट. अजून एक शानदार चौकार. गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. दादाबाई शेखनं सुद्धा चेंडू खराब टाकलेला नव्हता. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला. शुभम गीते यांनी जर तुम्ही बघितलं तर ऑन द राईज हा फटका खेळला आणि टायमिंग सुद्धा प्रॉपर. शॉट सिलेक्शन खूप चांगलं. कॉन्ट्रीब्युशन तुम्ही पहा, पार्टनरशिप तुम्ही पहा. शुभम गीते 30 वर नाबाद आहेत. मनोज जायभावे 31 वर आपल्या स्क्रीनवर हे कॉन्ट्रीब्युशन आपल्याला बघायला मिळतंय. 66 धावेंची ही भागीदारी तुम्ही नक्कीच या ठिकाणी पाहताय. दोघांनी 13-13 चेंडू खेळलेत आणि आत्तापर्यंत दोन्ही फलंदाजांनी खूप चांगला खेळ केला. एकानं 31 बनवल्या तर एकानं 30 बनवल्या. दादाबाई शेख कमबॅक करणार का ते पाहणं तितकंच महत्त्वपूर्ण राहणार आहे. किती धावा बनवल्या जातील, किती धाव्यांचं आव्हान साई बालाजी 11 लोणी संघासमोर ठेवलं जाईल तेही पाहायचं आहे. ओहो, इथे सुद्धा सुंदर नटराज फटका. 1 बाउन्स चेंडू होतोय फरार. लागोपाठचा तिसरा बहारदार चौकार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. फटका खेळल्यानंतर थोडासा पाय घसरला, परंतु इथे आज लढायचं आहे. आज मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही पाहिलं तर संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. संघनायक आहे. संघनायक म्हणून माझ्यावर मोठी जबाबदारी आहे आणि संघाचा नेता म्हणून तो मात्र मैदानावरती खूप चांगली कामगिरी करताना बघायला मिळतोय. धावफलकावर आपण जाणार आहोत. धावा झाल्यात 70 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दादाबाई शेख यांच्या विरुद्ध 3 चेंडू आणि लागोपाठचे 3 चौकार शुभम गीते यांनी इथे खेळलेले आहेत. दादाबाई पुन्हा एकदा आक्रमण केलं जात आहे. मिड विकेट. 1 बाउन्स. लागोपाठचा चौथा चौकार. नाव शुभम गीते. भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. नामदार चषक लोणी प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये 6 चेंडू आणि 6 षटकार खेळणारा नॉन स्ट्राईकवर उभा आहे. नामदार चषक लोणी प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वामध्ये 6 चेंडू 6 चौकार खेळणारा शुभम गीते ठरेल का, प्रश्नचिन्ह आहे. परंतु दुसऱ्या बाजूला दादाबाई शेख तितकाच ताकदीचा गोलंदाज. ओहो, व्हॉट अ शॉट. 5 चेंडू 5 चौकार. लागोपाठचे 5 चौकार येत आहेत.
सनसनीत चौकार श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार। काय फटकेबाजी करतोय शुभम गीते, 5 चेंडू आणि लागोपाठचे 5 चौकार। फलंदाजी आवडली का? आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्यात शुभम गीतेसाठी। दादाबाई शेख यांच्या विरोधात केलेलं आक्रमण आणि मित्रांनो फटके तुम्ही जर बघितले ना तर संपूर्ण मैदानामध्ये त्यानं गोलाकार फटकेबाजी केली आहे। बॅकवर्ड पॉइंटला खेळला, फाईन लेगला खेळला, मिड विकेटला खेळला, समोरच्या दिशेने चांगली बॅटिंग केली, ऑन साइड ऑफ साइड दोन्ही साइडला चांगली बॅटिंग करताना आपण शुभम गीतेला पाहिलं। आणि आज मित्रांनो त्याचा वाढदिवस आहे, वाढदिवशी मात्र तो ही बहारदार कामगिरी करतोय। ओहो 6 चेंडू आणि 6 चौकार आणि 6 चेंडूत 6 चौकार खेळणारा शुभम गीते। सनसनीत चौकार श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार। शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली। श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली। 5 ओव्हर नंतर 82 धावा धावफलकावर 6 चेंडूत 6 चौकार खेळण्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये शुभम गीतेच्या नावावर आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शुभम गीतेसाठी आणि संघमालक संजूभाऊ गिरी साहेबांच्या वतीने शुभम गीतेच्या या 6 चेंडू 6 चौकारासाठी 1100 रुपयांचं विशेष पारितोषिक संजूभाऊ गिरी साहेबांच्या वतीने आहे। 82 धाव्यांची नाबाद पहिल्या विकेटसाठी भागीदारी करण्याचा विक्रम सुद्धा या स्पर्धेमध्ये झालाय। मनोज जायभावे आणि शुभम गीते यांच्या नावावर आहे। एक फलंदाज 6 षटकार खेळणार आहे, एक फलंदाज 7 चौकार खेळणार आहे। हे दोन्ही वलयांकित नावं आहेत। तर शेवटचा षटक घेऊन येत आहेत विकास पवार, एक वेगवान गोलंदाज आहे, डावखुऱ्या हाताचे संघातील एक प्रमुख गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। शेवटचे 6 चेंडू आहेत, किती धावा बनवल्या जात आहेत, किती धावा विकास पवार इथे खर्च करतायत, अजून विकेट तर मिळालेली नाहीये, काय घडतं या षटकामध्ये ते पाहणं गरजेचं राहणार आहे। लोणी प्रीमियर लीग नामदार चषक कॉलबॅकचा दिवस। खोलवर टप्प्याचा बॉल मनगडाचा खूप चांगला वापर करत असताना सुशांत गायकवाड वाऱ्याच्या वेगात चेंडूवरती आलेले आहेत। एकच धाव तिथे मिळते आहे, प्रयत्न दुसरीचा कुठलाही होणार नाही। 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होतोय, 83 धावा धावफलकावरती नोंदवलेल्या आहेत। अनेक मान्यवर सुद्धा आज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत। खरं तर आज महेश वाघे पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। पिंपरी निर्मळचे उपसरपंच आणि साईमंगल ऑटो साईमंगल पोल्ट्री फार्मचे ओनर आहेत, त्यांचंही आम्ही करतोय मनापासून सहर्ष असं स्वागत। यावेळेस शुभम गीतेच्या बॅटमधून मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे क्षेत्ररक्षक फक्त दर्शक बनतायत आणि या स्पर्धेतलं 6वं अर्धशतक शुभम गीते पूर्ण करतायत।